तिघीच आहोत, हो, बायका, पुरुष नाहीये घरामध्ये, तू बाई या क्षेत्रात नको जाऊ, हे असं काही होतं का हो. घरातनं? म्हणजे काय म्हणायची? भिकेचे लक्षण आहेत किंवा हो. आणि दुसरं म्हणजे ना, माझ्या माझ्या आईने मला हे म्हटलेलं आहे. हं, म्हणजे हे तिने फार आणि बरं केलं तिने मला हे सांगून ठेवलं, हं, की मी जेव्हा ती एकांकिका केली त्यानंतर भूषणचं नाटक केलं तिथपर्यंत ठीक होतं. पण जेव्हा हं, मी धक्के-बुक्के केले आणि नंतर ते प्रयोग सुरू झाले आणि मग माझं लक्ष लागेना हं, कॉलेज आणि हे ते. माझी 12वी राहिली आहे धक्के-बुक्केमुळे कारण मी फॉर्म भरला नाही. जो हं. आपला असतो ना प्रिलिमचा वगैरे हां, फॉर्म हां. भरला नाही त्याच्यामुळे मला 12वी करताच आली नाहीये. हं. मी परीक्षा दिली नाहीये 12वीची. अच्छा. मी वर्षभर गेले पण मी परीक्षा देऊ शकले नाही कारण ज्या दिवशी लास्ट तरी डेट होती 12वी शिकलीये. मी 12वी शिकले. मी 12 हो, म्हणजे जे अभ्यास केलाय. अभ्यास केलेला. मग नाही आणि मग त्याचा अभिमान आहे. जेवढी मोठी-मोठी माणसं आहेत, त्यांनी फक्त 12वीच केली आहे. असं म्हणायला हरकत नाही. हो. त्याच्यामुळे मी मी पण 12वी त्यासाठीच केली आहे. मला मोठं व्हायचंय. बॉलिवूडमध्ये बघशील तर सुपरस्टार 6वी 7वी असे पण शिकलेले आहेत ठीक आहे काही-काही. ना. मी 12वी पर्यंत मग शिक्षण तरी भरपूर, घेतलंय. भरपूर. हो. खूप खूप झालं ते. तर तिला असं कळलं की आता हिची लक्षणं ना हीच आहेत. तर तिने मला सांगितलं पहिली गोष्ट तिने मला सांगितली, की जे प्रेक्षक म्हणून तिने मला सांगितलं, जे प्रेक्षकही म्हणतात, की फिल्म इंडस्ट्री म्हणजे दिसणं, तुमचं वागणं, तुमचं हं, राहणं हं, आणि मुलींसाठी तर असं म्हटलं जातं, की ते वाईटच आहे. ते केल्याशिवाय तुम्हाला कामं मिळत नाही. हे एक आधी असतो त्यांचं लूक म्हणजे त्यांचे हे विचार हे असतात. तर माझ्या आईचे पण सेम विचार. अगं तिकडे काय होणार आहे? तू दिसत पण नाहीस चांगली. तुला फिगर पण नाहीये. तू दिसत पण नाहीस चांगली. तू काय आहे? तुला कोण काम देणार आहे? तू नको तुझं आयुष्य हे करूस. तू शिक्षण घे आणि माझी आई तिथे काम करत होती ना त्या ऑफिसमध्ये म्हणजे माझी आई ते नाही का असतात म्हणजे चहा देणं, चहा बनवणं, हां, हे ते वगैरे. ॲडमिन हां, थोडक्यात हां, सगळी तर ती हेच. तसं करायची. हं, काही तास ती ते करायची. त्यानंतर ती मच्छीच्या कामासाठी जायची. हं, तर ती होती कंपनी कावसजी बेहरामजी. पारसी कंपनी होती ती. हं, हं, तर 10वी झाल्यानंतर ती मला घेऊन गेली होती. ते मॅडम होत्या. तर त्या मॅडमनी मला सांगितलं होतं, "12वी पर्यंत शिक्षण घे. हं, त्यानंतर तू ऑफिसला ये. तुला आम्ही सगळं शिकवतो. कॉम्प्युटर वगैरे सगळं सगळं शिकवतो. हं, तुला मी पगार वगैरे व्यवस्थित देईन. तुझ्या आईला तू घरी बसवायचं." एवढ्यापर्यंत हं, ठरलं होतं. 10वी मी गेले होते तेव्हा भेटायला. हं, आणि असंच ठरलं होतं, की 12वी पर्यंत आणि ती मला म्हणाली, की "तू नंतर ते नाईटला करतात ना, तू काम पण कर आणि शिक्षण पण घे." तसं ती हं. माझ्याकडनं ती मॅडम करून घेणार होती, हो. की तुला मी कामाला पण जॉबला पण लावते आणि तुला मी पुढे-पुढे करेन आयुष्यात. कारण माझी आई प्रचंड प्रामाणिक आहे. जिथे-जिथे माझ्या आईने कामं केलेत ना, तिथले सगळे तिचं माणसं जोडली आहेत आणि तो माणसं जोडलेत विश्वास आणि जोडलाय. विश्वास जोडला. तर तिचं असं होतं, की तुझ्या मुलींना मी हे करणार. तिला सगळी स्टोरी माहीत होती माझ्या हं, आईची. हं. तर मग तसं झालं होतं आणि माझ्या पण ॲक्चुअली डोक्यात तेच होतं, की हेच करायचं. तेच करायचं, हं. कामच करायचं. पण हे मध्येच धक्के-बुक्के आले आणि आईच्या धक्के-बुक्के सुरू झाले. काय करायचं आता? बरं मला इथे तुला तेच विचारायचं की हे सगळं आपण ऐकतोय पण जेव्हा घरात 3 स्त्रियाच असतात ना तेव्हा ती एक जी सिक्युरिटी असते ना एक पुरुष घरात हो. असल्यावरची जी सिक्युरिटी वेगळी असते ती हां. खरं तर आपण उगाचच ते करून ठेवलंय असं काही नसतं स्त्री इतकं भक्कम कोणी नाही पण तरी सुद्धा त्यावेळेला तुम्हाला असं तिघींचं ते जग किती सिक्युअर्ड वाटायचं किंवा तिघी एकमेकींसाठी किती पूरक होतात किंवा किती स्ट्रॉंगपणे उभ्या राहिल्यात असे काही प्रसंग किसे की जे तुला आता इथे शेअर करावंसं वाटेल की हो. आम्ही तिघी पुरून उरतो. हो. पुरून पण उरलोय आम्ही. म्हणजे असं नाही चाळीत काय सगळेच चांगले असतात असं नाहीये. आम्हाला प्रचंड त्रासही दिलेला आहे. म्हणजे पुरुष नाहीये म्हणूनच त्रास दिला गेलेला आहे. आणि त्यानंतर चाळीतले बाकीचे आहेत त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केलाय. पण असं काही नाहीये, की पुरुष असेल तरच. आता हं. माझ्या आईने 2 मुलींना लहानाचं मोठं केलंय ना. शिक्षण दिलं. ते आम्ही नाही घेतलं ती गोष्ट वेगळी. तिने शिक्षण दिलं. तिने लहानाचं मोठं केलं. कधीतरी आम्ही आजारी पडलोच असेल किंवा काहीतरी आम्हाला झालं असेल, त्याच्यातून पण तिने सगळं ते सावरून आम्हाला लहानाचं मोठं केलं. हं. आणि जेव्हा आम्हाला आमच्या साईडले जे काही आहेत त्रास देणारे, त्यांनी त्रास दिले त्यांना ती पुरून उरली पण. कारण त्यांना माहित नव्हतं, की माझ्या वडिलांकडचं प्रस्थ काय आहे. हं. कारण जेव्हा आम्हाला कोणी त्रास दिला, तर माझ्या आईने तेव्हा मात्र असं केलंय, की त्यांच्यापर्यंत कारण माझे बाबांचे जे खास मित्र वगैरे ते इन्स्पेक्टर वगैरे असे मोठे. तर हं. ते कॉन्टॅक्टमध्ये होते आणि ते विचारणा करायचे, की तुमचं बरोबर. कसं चाललंय काय? चाललंय. हं. हां, व्यवस्थित आहे ना? मग खूप अति डोक्यावर पाणी गेलं, की माझी आई मग त्यांना कळवायची. मग ते तिथूनच बंदोबस्त व्हायचा सगळा. बरोबर. असं झालेलं आहे. इव्हन कोरोनामध्ये पण आम्हाला त्रास दिला गेलेला आहे. पण ते आम्ही व्यवस्थित ते हँडल करून असं काही नसतं. आपण स्त्रिया काही कमी नाही आहोत. कमी नाही. आणि आम्ही तिथल्या तिथे दाखवून पण दिलंय, की आम्ही आता काय होतं मी तुला सांगते.
कसं आहे ना, की आपण उपकार नाही विसरायचे. बरोबर. पण आपण उपकार केला म्हणून त्याचा फायदाही घ्यायचा नाही. तो घ्यायचा. कधी-कधी ना फायदा घेतला जातो. बरोबर. मग तेव्हा आपण दाखवून द्यायचं, की आम्हाला तुमच्या उपकारांची जाणीव आहे, पण तुम्ही आमचा फायदा घेऊ नका. मग इथे माझी आई ऍक्च्युली खूप स्ट्रॉंग वुमन आहे. खूपच मी तर म्हणेन, आता माझ्या आईने आम्हाला इतकी सूट दिली होती ना, अशी सूट दिली नव्हती काहीतरी फालतू चाळे करा. पण अशी सूट दिली होती ना, कारण तिने स्वतः लव्ह मॅरेज केलं होतं. त्याच्यामुळे तुम्ही लव्ह मॅरेज करायचं नाही, प्रेम करायचं नाही, असं नाही, तसं नाही, अजिबात नाही. कधीच नाही. किंवा बाकीच्या पण गोष्टी आहेत ज्या आपण फ्रीली करतो. तुम्ही मला कुठूनही असं कळता कामा नये, की तुम्ही कुठे फालतूगिरी बाहेर केलीये. हम्म. ते नाही करायचं. माझ्या बहिणीला पण सांगितलं होतं प्रेमात पडल्यानंतर, रडत यायचं नाही घरी. मी गेले का रडत माझ्या घरी? बरोबर. हां, ती मी हँडल केलं मी सगळं. हँडल केलं की नाही तसं माझ्याकडे रडत यायचं नाही. ते तुमचं आयुष्य, तुझं बघ. मलाही तेच सांगितलंय. माझी आई तर इतकी फ्री आहे, की माझ्या मैत्रिणींना जेवढं माझं काही माहित नसेल लफडी, तेवढं माझ्या आईला माहिती हो. मी खरोखर सांगते, म्हणजे आता पॉडकास्टमध्ये बोलायला काय हरकत आहे. पण मला असं वाटतं, की प्रत्येक आई-बाबांनी इतकं फ्रीली राहावं. माझ्या आईला कळलं, की मी दारू पिते. म्हणजे बाहेर छान असं वगैरे. तिने मला विचारलं, म्हणजे की इंडस्ट्रीत आल्यानंतर की आधी? आधी पण आधी. असं काही नाहीये. माझ्या घरचं वातावरण तेवढं फ्री आहे. पण तिला कळलं तर तिने मला तेव्हाच सांगितलं, की जे काही करायचं ते आपण घरात आणि शिस्तीत करूया. मी काही हम्म. विरोध करणार नाही. कारण जर तुम्ही ठरवलं, मी किती विरोध केला तरी तुम्हाला जे करायचं तुम्ही करणारच. करणार. हम्म. मी तुम्हाला अडवणार नाही. तिचं म्हणणं आहे, की अति नाही करायची कुठलीच गोष्ट. आता मग ती एवढी फ्री आहे, की तिच्या सख्ख्या भाचा वारला हम्म. 22 वर्ष, माझा मामे भाऊ. हम्म. तर तिने सगळ्या गावासमोर फैसला होतो मुस्लिम लोकांमध्ये. जमात हम्म. बसते, जमात. आणि मग तिची बायको होती त्याची, म्हणजे माझी ती वहिनी. ती फक्त 21 वर्षांची होती आणि तिला 2 मुलं होती लहान. नुकतेच झालेली. 1 वर्षाचं आणि 2 वर्षाचं असं काहीतरी. हम्म. हम्म. तर जमातमध्ये हिचं काय करायचं, मग ती प्रॉपर्टी काय करायची, मग सोन्याचं काय करायचं, हे बोलणं होतं. तर माझी आई मोठी ना, तर तिला विचारलं, की तुला काय वाटतं, की काय? तर माझी आई म्हणते, की हा प्रश्न खूपच वेगळा आहे. काय करायचं, काय नाही. तिचं पहिलं लग्न लावून द्या. ती 2 हम्म. मुलं आपण सांभाळूया. तिचं पहिलं लग्न लावून द्या. मी बिन नवऱ्याचं आयुष्य काढलंय. मला माहितीये कसं असतं. अख्खं आयुष्य काढायचंय. त्या मुलीचं आपण नुकसान करतो आणि ती मुस्लिम आहे माझी आई आणि तिचे हे विचार आहेत. एवढी ती फ्री आहे. इतकी ती हे आहे. माझी आई म्हणायची, "अगं तू बारीक-बिरीक हो. बघ कशा त्या बाकीच्या मुली कसं स्कर्ट वगैरे घालतात. कसं तुम्हाला वाटत नाही का?" अशी आमची आई आम्हाला म्हणायची. तू जर माझ्या आईला भेटशील ना, तू म्हणशील की किती वेगळ्या दिसतात. आम्हाला ना लाज वाटते आम्हा दोघी बहिणींना तिच्याबरोबर कुठे जायला. कारण ती इतकी सुंदर आहे ना माझी आई. लांब केस. माझी आई तरुणपणी मीना कुमारी सारखी दिसायची. ओ. आणि माझे चाळीतली माणसं म्हणतात, की बापरे! माझे वडील सोडून गेले ना, तेव्हा जवळ-जवळ वाडीतले दोघं-तिघं तिच्या येऊन सांगितलं. जे आधी वहिनी-वहिनी म्हणायचे, त्यांनीच येऊन नंतर तिला विचारलं होतं लग्नासाठी. असं होतं माझ्या आईचं. पण ती नाही, ती खूप स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग म्हणजे इतकी स्ट्रॉंग आहे ना. आता आईचा सपोर्ट आहे अभिनय क्षेत्रात कसा आहे? म्हणजे तू आता जे गेल्या काही वर्ष तुझ्या सोबत ज्या गोष्टी घडल्या त्याच्यानंतर आईचं म्हणणं काय होतं? की बस कर, बस झालं. हे क्षेत्र काही बरोबर नाही. नाही, उलटं नाही? तिचं म्हणणं वेगळं आहे आत्ता. हां. तिचं असं म्हणणं आहे, की माझा नवरा जेव्हा मला सोडून गेला हं. किंवा तो काही सोडून नाही गेला, जे काही झालं, मी हार नाही मानली. मी 4थ्या-5व्या दिवशीच कामाला लागले होते. हं. ते हं. सगळं विसरून. कारण त्या धक्क्यातून ती निघालीच नव्हती. ती बोलतच नव्हती कोणाशी, आई माझी. कळेच ना, नवरा अचानकच आता येणार नाही याच्यापुढे आयुष्यात आणि 2 मुली आहेत, कसं करायचं? तर तर ती म्हणे, "मी त्याच्यातून निघाले." आता जर जी 25 वर्ष तू घासली आहेस किंवा जी तू मेहनत केली आहेस ना, आता तू खरं म्हणजे ही मेहनत फुकट नाही जाऊ दिली पाहिजे. बरोबर. हं. आता तू ह्याच्यातूनच वर ये किंवा तू प्रयत्न कर वेगळं करण्याचं किंवा तू हार मानू नकोस आता. हं. मग ती आधी सांगत होती की नाही करायचं. पण आता ती मला असं सांगते की आता हार मानू नकोस. तू कर, तू प्रयत्न कर, तुला यश आहे. हे आत्ता पण मी नाहीतर 2 वर्ष अगं मला सांग 25 वर्ष मी स्ट्रगल करते, माझं काही होत नाही. मी किती डिप्रेशन आणि किंवा मी सोडूनच द्यायला पाहिजे होतं ना हे. बरोबर. म्हणजे पण आईचा सपोर्ट आहे. आत्ता सपोर्ट आहे. ती म्हणते आत्ता तुला खरं सपोर्टची गाणी खरोखर मी मधल्या काळात मला ना भीती वाटायची काम करताना किंवा हे. तर तिने मला सांगितलं, की "तू जे काम केलंयस ना,
ते बघ ते मोबाईलवर येतं ना तुमच्या. मग हम्म. तिने मला सांगितलं की मी खरोखर बघायला लागले माझं काम. आणि मी म्हटलं अरे हे मला येतंय. आणि मग तसं मी पुन्हा सुरू करायला खरं. म्हणजे केलं मी माझं काम. बरं, नाटकांविषयी आपण एक हा. बोललो. फू बाय फू मध्ये कशी काय एंट्री झाली? अगं मी ना एक सिरियल केली होती लक्ष्मण रेषा हम्म. झीची. हम्म. तर त्यामध्ये ना असं ते हलकं कोण फुलकं होतं ग? मला आठवलं. लक्ष्मण रेषा जुनी खूप मालिका. लक्ष्मण रेषामध्ये आम्ही जे 7 जणी होतो. हम्म. त्याच्यामध्ये पल्लवी वाघ होती, मी हा होते. हा. त्यानंतर जितेंद्र जोशीची बायको मिताली जोशी पण होती. हो. हां. आणि यशस्वी हे साधारण म्हसुरकर किती सालचं म्हणतेस तू? 2009 9 मधलं. ओके. लक्ष्मण रेषा. त्याचे 100 कारण नाव एपिसोड आहेत. ऐकलंय मी हां, मालिकेचं. कबड्डीवरती होती. हो कबड्डी हो. ना? नाही, नाव हो ऐकलंय मी. कबड्डीच. हुतू म्हणजे काय? कबड्डीच ना? कबड्डी. कबड्डीच. हां, त्याच्यावरतीच होती ती. तर तर त्याच्यामध्ये ना ते हलकं-फुलकं कॅरेक्टर होतं माझं. तर ते कॉमिक झालं ते कॅरेक्टर. तर मग फू बाई फू करायचं होतं तर निलेश मयेकर होते ना. तर हम्म. ते ह्या सिरियलला पण होते आणि ते ह्याला पण होते. तर त्यांनी माझं नाव सुचवलं होतं. सगळ्यात नवीन पोरगी आणि जिने नाटक आणि म्हणजे यदाकदाचित वगैरे केलं होतं. मला कॉमेडी येत होतं हे माहित होतं लोकांना. पण सीरियल वगैरे काहीच नाही. काही संबंध नाही. त्यांना माहित पण नव्हतं. फू बाई फू मधले जेवढे होते त्यातले सगळ्यात नवीन पोरगी मी होते. मी आणि निलेश साबळे. हो हो. निलेश दोघंच अँकरिंग करायचं. अँकरिंग करायचं. हम्म.